भाई खाली पाहिला ऑफिसला कोण नाही बरं रस्ते पूर्ववत करायची जबाबदारी तुमची आहे ना कोणाची आहे तू कोण करणार तू परिस्थिती बघितली खेडमध्ये फिरून काय परिस्थिती आहे पाईपलाईन खोदल्यानंतर अरे यांना जनतेचं दुःख कळलं पाहिजे ऑफिसमध्ये काय त्यांना निवेदन द्यायचं मुख्याधिकारी आले की त्याला सांगायचं भेट घ्यायला बोलवलेले आहे वरती माझं ऑफिस आहे तर भेटायला यायचं आज ते नाही आहे सविस्तर चर्चा करायची आणि जर झाली नाही तुमच्या सकट होणार आहे मी ऑफिसला बसून येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कर निरीक्षकाचा पाईप तो असा पाईप घालीन तुझ्या आला का लक्षात हे लक्षात ठेवा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे परंतु BNCचे हरामखोर अधिकारी या ठिकाणी निवेदन घ्यायला आलं नाहीत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना आम्ही धडा शिकवू खेळचं पाणी काय असे दाखवून देऊ आज अनेक लोक या खड्ड्यातनं पडतात जखमी होतात आज अनेकांना पाठदुखीचा देखील दुखणं निर्माण झालेलं आहे याला जबाबदार हे प्रशासन आहे याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत परंतु आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे या निवेदनात दखल घेतली नाही तर काय फळखटाक होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे आणि म्हणून 8 दिवसात जर का हे रस्ते चांगले सुस्थितीमध्ये झाले नाहीत तर यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा जर भंगले गेले नाहीत तर तुम्हाला आम्ही ऑफिसला बसू देणार नाही एक लक्षात घ्या साहेबांना सांगायचं की भेटायला यायचं एक लक्षात घ्या आणि या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं पाहिजे हे पण लक्षात घ्या जर रुंदीकरण झालं नाही तरी देखील आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये बसू देत नाही आलं का लक्षात आता हे तुम्ही काय करणार मला सांगा आणि हे ताबडतोब झालं पाहिजे म्हणजे आम्ही आंदोलन लक्षात घ्या तुम्हाला ऑफिसमध्ये बसू देणार नाही आणि कुणाला ते कॉन्ट्रॅक्टला फिरू देणार नाही काम पण करू देणार नाही थोडं लक्षात ठेवा